एसटी महामंडळामध्ये प्रचंड भ्रष्टाचार वाढलेला होता। त्या भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचं कामच सरकार करत आहे। जी दरवाढ केली गेली ती गरीब माणसाची लूट आहे। गरीब माणसाला वेठीस धरणं आहे। गरीब माणसाच्याकडे हे सरकार तुच्छतेने पाहते आहे। अरे दरोडा टाकायचा तर मोठ्यावर टाका, वाढवायचं टॅक्स तर मोठ्यावर वाढवा, पण त्या गरीबाची सेवा त्यामध्ये हे 15% जी वाढ करून त्याच्या खिशाला अगोदरच भोकं पडली आहे आणि परत त्याच्या खिशामध्ये हात घालून काढण्याचा जो प्रयत्न आहे हा निषेधार्ह आहे। याचा आम्ही निषेध करतो। या बेईमान सरकारकडून दुसरी अपेक्षा ठेवणं उचित नाही, पण किमान गरिबासाठी तरी थोडी सद्बुद्धी यांना द्यावी अशी ईश्वराला सुद्धा प्रार्थना करतो। मी पुन्हा एकदा सांगेन की फसवणूक करायचा हा विषय नाही। एकंदरीत दरवाढ बघा, आज एसटी महामंडळ हे पूर्णपणे डबघाईमध्ये गेलेलं आहे, पूर्णपणे तोट्यामध्ये आहे आणि मला कल्पना आहे की ना नफा ना तोटा ह्या आधारावरती कुठल्याही संस्था, शासकीय संस्था, सरकारी संस्था चालत असतात, महामंडळ चालत असतात। परंतु दरवाढ केली नसती तर आज ह्या 5000 बसेस घेणं किंवा आता जे आपले एस टी स्टँड आहेत त्यांची दुरावस्था आहे, कर्मचाऱ्यांसाठी ज्या वस्त्या आहेत त्यांची दुरावस्था आहे, या सगळ्या सुविधा जर का पुरवायच्या असतील तर मला वाटतं दरवाढीशिवाय पर्याय नव्हता आणि शेवटचा पर्याय म्हणून तिथे आपण ही दरवाढ आपण केलेली आहे। आणि म्हणून मला वाटतं जनतेची एक भूमिका ही स्पष्ट राहील की दरवाढ केल्याच्या नंतर चांगल्या सुविधा मिळाव्यात ही जनतेची अपेक्षा असेल, ज्या अपेक्षा मी पूर्ण करू।